एकदम फेमस वन. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर गडबडीत ब्लॉग सुरू केला आहे. आज मोठा ब्लॉग करणार आहे आणि आम्ही चाललो आहे मोठ्या ट्रिपला. आणि कुठं राहणार ते सांगते. आता गडबड आहे कारण कॅब आले. चला. आपण कुठं बसलोय? एरोप्लेन. न्यूयॉर्कच्या एअरपोर्टवरून आम्ही आता लँड होतोय फ्लोरिडाच्या ओरलँडो इंटरनॅशनल एअरपोर्टवर. आणि हा आमचा प्रवास जवळजवळ 2.5 ते 3 तासांचा होता. आणि या एअरपोर्टवर उतरल्यानंतर बॅगेज क्लेम करण्यासाठी दुसऱ्या टर्मिनलवर जावं लागतं आणि तिथे जाण्यासाठी अशा ट्रॅममधून जावं लागतं. ट्रॅम आहे ती बघ. गौरी आहे माझ्याकडे आहे. या ट्रिपमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आम्ही काय केली असेल तर ती म्हणजे माधवसाठी स्टोलर आम्ही घरातूनच आणलं. ज्याचा खूप फायदा झाला. माधवला जास्त चालावं लागलं नाही आणि आम्हाला पण सोयीस्कर झालं. तर आम्ही आता इथं बॅगेज क्लेम करून चाललो आहे एका महत्त्वाच्या कामासाठी. आणि ते म्हणजे कार रेंटने घेण्यासाठी. आम्ही इथे 6 दिवस राहणार आहोत. तर ट्रॅव्हलसाठी इझी ऑप्शन म्हणजे कार रेंट घेणे. आणि आमच्यासोबत अजून एक आमची फॅमिली फ्रेंड आहेत. तर आम्ही दोघांमध्ये एकच मोठी कार घेणार आहोत. तर इथं एअरपोर्टवरच कार रेंटने घेता येते आणि एवढे ऑप्शन आहेत. त्यामधून आम्ही आमच्यासाठी एक कार सिलेक्ट करणार आहोत. आणि ही आता आम्ही कार सिलेक्ट केली आहे. कियाची कार्निवल 7 सीटर कार घेतली आहे. आणि मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कार सीट्स पण घेतल्या. गणपती बाप्पा गौरी गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. चला चला. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही या एक्साइटिंग ट्रिपची सुरुवात केली. आणि आमच्या सगळ्यांचा हा असा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळं मुलं तर एक्साइटेड होतीच. आम्ही न्यू जर्सीमध्ये राहतो. तिथे अजूनही थंडी आहे. पण इथं फ्लोरिडामध्ये मात्र ऊन पडले मस्त. एकाच देशात असूनही दोन्ही राज्यातील वातावरण मात्र अगदी वेगळं आहे. त्यामुळे हे वेदर अनुभवायला पण मजा वाटत होती. एअरपोर्टपासून 30 मिनिटाच्या अंतरावरच आम्ही हॉटेल बुक केले. तर आता आम्ही पोचलो हॉटेल कम्फर्ट सूट्स इनमध्ये. पोचलो. Oh my god. डोळा उघड. चिटकल. हे दोघं वेगळे असतात. तर हे आहे हॉटेलचं कॅन्टीन. इथं सकाळी 6:30 वाजल्यापासून बहुतेक 9 वाजेपर्यंत फ्री ब्रेकफास्ट मिळतो. आणि त्याच्या समोरच दार उघडल्यावर स्विमिंग पूल आहे. आणि इथं खाली हॉटेलच्या लॉबीमध्येच आहे गेम झोन. नंतर वेचायला व्यवस्थित का
आणि बहुतेक आम्ही जवळजवळ 4च्या दरम्यान हॉटेल रूमवर पोचलो एकदाचे. सकाळी 7:30ला बाहेर पडलो होतो आणि आत्ता इथं निवांत बसायला मिळेल. तर आम्ही हॉटेल रूमवर आले. रूम व्यवस्थित दाखवली नाही बहुतेक, अजून मी दाखवते परत. तर सकाळी गडबडीत व्लॉग चालू केला, त्याच्यानंतर मी बोलले नाही, फक्त व्हिडिओ केले. आणि तर आम्ही येऊन पोहोचलो फ्लोरिडाच्या हॉटेलमध्ये. आणि बरेच दिवस मी मोठे व्लॉग टाकले नव्हते, त्यामुळं लक्षात पण राहत नव्हतं की मला आज व्हिडिओ पण करायचे आहेत, शेअर करायचे आहेत तुमच्यासोबत. तर मी जसे जसे आठवतील तसे व्हिडिओ केलेत. सकाळची आमची 11:30ची फ्लाईट होती ती न्यू जर्सीमधून. तर तिथून आम्हाला इथं फ्लोरिडाला पोचायला जवळजवळ 2-2.5 तास लागले. आणि आत्ता 4च्या दरम्यान हॉटेलवर आलो. आमचे 4-4:30च्या दरम्यान हॉटेलवर आलो आणि फ्लोरिडामध्ये आलो. तर तुम्हाला अंदाज असेल की फ्लोरिडामध्ये का येतात, तर कमेंटमध्ये कळवा, नाहीतर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओत कळेलच. तर आज आणि आम्ही आता फ्लोरिडामध्ये 6 दिवस राहणार आहे. मोठी ट्रिप आहे. गौरीला आमच्या इथं स्प्रिंग ब्रेक असतो आठवड्याचा, तर तो ह्या शनिवारपासून पुढच्या रविवारपर्यंत तिला सुट्टी आहे. तर म्हणून मग आम्ही ह्या ट्रिप प्लॅन केली होती आणि आम्ही आता फ्लोरिडाला आलो आहे. तर मी म्हटलं तसं तुम्हाला जर माहीत असेल की फ्लोरिडामध्ये नेमकी काय असतं, तर एकदम फेमस गोष्ट आहे ती तुम्हाला कळली म्हणजे समजली तर कॉमेंटमध्ये कळवा. आम्ही जेवलो नाही, आम्ही घरातूनच पराठे वगैरे असे स्नॅक्स वगैरे घेऊन आलो होतो. तर पराठ्यावरच आहे. आणि आता संध्याकाळचे बहुतेक 5 वाजून गेलेत. तर सर आम्ही आता जेवायला जाणार आहे. रात्रीचं दिवसभर काही खाल्लं नाही, त्यामुळे भयानक भूक लागली. सरळ जेवायला जाऊ. आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठं काम म्हणजे इथं आल्या जिथं आम्ही उद्या फिरायला जाणार आहे तिथं काही खायला व्यवस्थित मिळेल की नाही असं काही माहिती नाही. त्यामुळं भरपूर ग्रॉसरी पण करायची आहे, शॉपिंग करायचं आहे. तर ते एक मोठं काम आहे. आणि उद्या लवकर उठून आम्हाला परत तयार होऊन तिकडे जायचं आहे, त्यासाठी लवकर उठायचं आहे. तर ती पण तयारी करून ठेवायची आहे की तिकडे काय काय घ्यावं लागेल. आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलला, तर तुम्हाला तुमच्याबरोबर ते पण शेअर करते. माझं से हाय माझं कंटाळलं आहे. तर इथून असं आत आल्यावर ह्या बाजूला लगेचच टॉयलेट बाथरूम आहे. इथं छोटंसं सिंक, फ्रीज आणि इथं स्टोरेजसाठी छोटंसं कपाट. आणि हा सगळ्यात मोठा आरसा, हा छोटा टेबल, इथं सोफा टेबल, छोटंसं असं हॉलसारखं केलं आहे इथं. आणि 2 बेडचं आम्ही रूम बुक केले. तर हे 2 बेड्स आणि ही टी व्ही मुलासाठी, कपाट, इथं पण थोडासा स्टडी टेबलसारखं दिलेला आहे. थोडा पसारा आहे आल्या हा एक बेड. आणि इथं पण हँगर, इस्त्री, सगळ्याची सोय. आणि हा भली मोठी खिडकी आणि बाहेर पूल आहे, पूलचा व्ह्यू आहे. आणि बाहेर बघताय किती छान आहे इकडं. तर फ्रेश झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इंडियन रेस्टॉरंट शोधलं आणि जवळच आम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावर पंजाबी किचन नावाचं इंडियन क्युझिन मिळालं. आणि आत रेस्टॉरंट बघत असताना अचानक माझी नजर एका फोटोवर गेली, आणि जे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. आणि हा फोटो बघितल्यावर वाटलं की मराठी माणूस कुठं पोचला आहे, आणि जिथं कुठं पोचला आहे तिथं आपले तो मुळं विसरलेले नाही आहे. आणि इथे एवढ्या लांब येऊन शिवाजी महाराजांचा फोटो बघून मला वाटलं की आम्ही एकटे नाही आहोत. तर इथे आता पोटभर जेवून आम्ही आता बाहेर पडून आलोय वॉलमार्टला उद्याच्या दिवशी शॉपिंग करण्यासाठी. तर इथे वॉलमार्टमध्ये उद्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करून आम्ही आलो परत रूमवर. आणि त्या पुढे काही मी व्हिडिओ केले नाहीत कारण ताकदच उरली नाही. पण पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका, खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे परत भेटू उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.